संत भेटणं तसं दुर्लभ नाही, पण त्याकरता भगवान परमात्म्याची कृपा होणं फार गरजेचं आहे. महाभारतातला प्रसंग आहे. भगवान परमात्मा अर्जुनासोबत असताना कौरव पांडवांचं युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर पांडवांचा वंश पूर्ण संपवायचा म्हणून दुर्योधनाने केलेले एक सुंदर चाल. त्याने ठरवलं की आता कौरवातला एकही उरला नाही आणि 5 पांडवापैकी एकही मेला नाही, परंतु आता यांचा वंश संपवायचा आहे. मग काय करायचं, तर त्यांनी ठरवलं की रात्रीच्या अंधारामध्ये आता या पांडवांना संपवल्याशिवाय राहायचं. युद्धामध्ये आपण जिंकू नाही शकलो, पण कूटनीती करून आपण आता यांना जिंकायचं. रात्रीचा काळोख आहे. अंधारामध्ये भगवान परमात्मा आणि अर्जुन, काहीतरी महाभारताचं युद्ध झाल्यानंतर अर्जुनाची मनस्थिती खराब झाली आणि अर्जुनाला काहीतरी तत्वज्ञानाच्या गोष्टी सांगण्याकरता भगवान परमात्मा आणि अर्जुन वार्तालाप करण्याकरता त्यांच्या शयन कक्षेच्या बाहेर होते. आणि हा प्रसंग घडत असताना अर्जुनाचे 5ही मुलं, 5ही पांडवांचे 5 मुलं त्या शयन कक्षेमध्ये झोपलेले होते. काय करायचं, पांडवांचा वंश संपवायचा म्हणून त्या ठिकाणं पूर्ण 5ही पांडवांचे 5ही पोरं मारण्याचा प्रयत्न केला. 5ही पांडवांच्या 5ही मुलांच्या अंगावरून तलवार फिरली. रक्तबंबाळ झालेलं शरीर. द्रौपदीला वाटलं कशाचा आवाज झाला, म्हणून बघण्याकरता आलेल्या द्रौपदीनं बघितलं की आपल्या 5ही लेकरांपैकी एकही लेकरू जिवंत नाही. आक्रोश करते द्रौपदी. तेवढ्यात भगवान परमात्मा आले. भगवान परमात्मा आल्यानंतर द्रौपदी रडते. द्रौपदीजवळ भगवान परमात्मा गेले. सांगितलं, द्रौपदी अगं का शोक करते. द्रौपदीने सांगितलं, भगवंता अरे 5 लेकरं असा कोणता नराधम होता ज्याने झोपेत माझे 5ही लेकरांचं प्राणाची आहुती घेतली. भगवंता भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, द्रौपदी तुला वाटत असेल तर मी क्षणार्धात हे जिवंत करू शकतो. काय सांगितलं, जगाचा मालक आहे तो, देणाराही तोय आणि घेणारा सुद्धा. देव तारी त्याला कोण मारी, पण देव मारी त्याला कोण तारी. द्रौपदीला सांगितलं, द्रौपदी तू म्हणशील तर मी क्षणार्धात जिवंत करू शकतो. द्रौपदीने सांगितलं, भगवंता अरे ते जिवंत व्हावे याकरता मी रडत. द्रौपदीने उत्तर किती सुंदर दिलं बघा बरं का. द्रौपदीने सांगितलं, भगवंता अरे तू जिवंत करावे यासाठी मी रडत नाही. मग का शोक करते. अरे त्यांचं मरण होतं, त्यांचं आयुष्य इतकंच होतं, आता ते जिवंत करून काही फायदा नाही. त्यांचं आयुष्य इतकं होतं ते आता गेले. मग भगवान श्रीकृष्णाने विचारलं, द्रौपदी जर तुला एवढं तत्वज्ञान समजते तर तू रडते का. द्रौपदीने सांगितलं, भगवंता अरे जी रडत होती ती ही लेकरांची माय होती आणि आता जी तुला तत्वज्ञान सांगते ना ती श्रीकृष्णाची भक्त आहे. हे एवढं उदारत्व ज्या दिवशी आपल्याला संसारात जमल ना त्या दिवशी समजायचं आपण अनुकरण करून अमर झालो. मग हे अनुकरण आपल्याला जमणार आहे का. संतांचं अनुकरण आपल्याला जमणार नाही. असं म्हणतात, मिळालेल्या आयुष्यामध्ये भगवान परमात्म्याने सुख फार कमी दिलंय. ऐका बरं का, मिळालेल्या आयुष्यामध्ये भगवान परमात्म्याने सुख फार कमी दिलंय, पण त्या बदल्यात दुःख इतकं दिलंय. गणिताच्या भाषेत जर सांगायचं ठरलं तर 99% सुखावर 1% दुःख विरजन फिरवत असतं. आपल्याजवळ राजा दशरथाचं उदाहरण आहे. काय झालं, राजा दशरथाला फक्त पुत्र संतती नव्हती म्हणून राजा दशरथानं सर्व सुखावर पाणी फिरलं आणि अश्वमेध यज्ञ केला. यज्ञ केल्यानंतर सुद्धा सुख नाही ना. मुलं असताना सुद्धा 4 पुत्र राजा दशरथा, अंतकाळी एक सुद्धा राजा दशरथाजवळ नव्हता. 99% सुख असताना 1% दुःखाकडे मनुष्याचं लक्ष केंद्रित झाल्याशिवाय राहत नाही. एक फार सुंदर वाक्य आहे, जिंदगी में, ऐका बरं का, जिंदगी में लाभ है तो हानियाँ भी बहुत है, जिंदगी में सुख है तो दुख भी बहुत है, जिंदगी में लाभ है तो हानियाँ भी बहुत है. क्या हुआ प्रभु ने थोड़े से गम दे दिए, क्या हुआ प्रभु ने थोड़े से गम दे दिए, उसकी हम पर मेहरबानियाँ भी बहुत है. देवानं आपल्याला काय नाही दिलं यापेक्षा देवानं आपल्याला काय दिलं याकडे ज्या दिवशी मृत्यू लोकात आपण लक्ष देऊ ना त्या दिवशी आपल्यासारखा सुखी प्राणी या जगात दुसरा कोणी नसेल. विठ्ठल आपल्याला तरी फार सुख आहे हो, पण ज्या संतांचा अवगमी घेतला त्या जगद्गुरु तुकोबरायांना घ्या, भक्त चोखामेळांना घ्या, इतकं दुःख होतं. आज आपण मंदिरात येऊ शकतो, भगवान परमात्म्याला बघू शकतो, पण ऐका ना, ज्या भगवान परमात्म्याला मिळवण्याकरता तुम्ही आम्ही आज अट्टहास करतो ना त्याच भगवान परमात्म्याच्या मंदिरामध्ये चोखामेळांना प्रवेश नव्हता.
चोखा मेळांना मंदिराच्या बाहेर ठेवलं जायचं, मंदिरात प्रवेश नव्हता. का? अरे हीन जातीच्या ह्या चोख्यानं माझा मंदिरातला देव विटाळला, असे ब्राह्मण आणि पुजारी म्हणायचे. चोखा मेळांना मंदिरात जागा नव्हती, मंदिराच्या बाहेर चोखा मेळ्यांनी बसावं आणि भगवान परमात्म्याची भक्ती करावी. पण ऐका ना, आपण रोज त्याची भक्ती करतो, आपण रोज त्याचं नामस्मरण करतो, नवल नाही. त्यानं कधीतरी आपलं नामस्मरण करावं, त्या दिवशी आपली भक्ती श्रेष्ठ आहे. मंदिरात मी जाऊ शकत नाही, चोखा मेळा म्हणतोय मंदिरात मी जाऊ शकत नाही, पण मंदिरात उभा असणारा तो परमात्मा तर बाहेर येऊ शकतो ना. इतकं सामर्थ्य संतांमध्ये आहे, त्यांचं अनुकरण आपल्याला जमणार नाही. ज्या माऊली महावैष्णव, ज्या माऊलींनी आज आपल्याला ह्या वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ दिला आहे, त्या माऊली महावैष्णव माऊली ज्ञानोबरायांच्या जीवनाचा जर आपण प्रसंग बघितला तर माऊलींच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं सुख नसताना, सर्वीकडे फक्त दुःख आणि दुःख असताना सुद्धा माऊली ज्ञानोबरायांनी कुठेही दुःखाची वाच्यता केली नाही, हे मात्र जीवाला जमणार नाही. त्यांच्या आयुष्यातला फार सुंदर प्रसंग आहे. महिपती बाबांच्या ग्रंथामध्ये आलेला सुंदर प्रसंग आहे. एकदा देहांत प्रायचित्त घेतलेल्या विठ्ठलपंतांच्या आयुष्यात जन्माला आलेली ही 4 अपत्य विचारसागर ग्रंथामध्ये सांगितले. भावी प्रतिबंध, भूत प्रतिबिंब आणि वर्तमान प्रतिबंध, हे 3 प्रकारचे प्रतिबंधांपैकी विठ्ठलपंतांना भावी प्रतिबंध नावाचा दोष होता. त्यामुळे त्यांना संन्यास घ्यावा लागला. संन्यासानंतर पुन्हा त्यांना गृहस्थाश्रम स्वीकारावा लागला. अनेक प्रयत्न करूनही समाजात जागा भेटली नाही, म्हणून त्यांना देहांत प्रायचित्त घ्यावं लागलं. देहांत प्रायचित्त घेतल्यानंतर माऊली ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये आता आई आणि वडील नाही. काय करायचं? आई आणि वडील नाही, पण आपल्या पाठीमागे आपले भावंड आणि आपले श्रीगुरु निवृत्तीदादा आहेत. त्यांचा सांभाळ आपल्याला करायचा आहे. माझी मुक्ताई लहान आहे अजून, माझं सोपान त्याला तर अजून कळत नाही, माझं सोपान देखील लहान आहे. त्यांचा सांभाळ आपल्याला करायचा आहे. इंद्रायणीच्या तीरावर माऊली ज्ञानोबराय गेल्यानंतर सिद्धेश्वराच्या मंदिरात भगवान शंकरांचं दर्शन घेतलं आणि विचार केला, अरे अजून सूर्याची किरणं येण्याकरता बराच अवधी आहे, काय करावं? भगवान परमात्म्याचं थोडंफार चिंतन करावं. म्हणून समाधीच्या आयुष्यात येणारे माऊली ज्ञानोबराय समाधी लागणार तेवढ्यात बघताय लांब कुठे प्रकाशामध्ये एक छोटीशी मूर्ती, कटेवर तिचे हात आहे आणि टाचा उंचवून बघते. माऊली ज्ञानोबरायांना वाटलं, अरे माझा विटेवरचा परमात्मा तर मला भेटायला आला नाही ना. म्हणून दूरदृष्टी करून बघणाऱ्या माऊली ज्ञानोबरायांनी ती लहान अशी आकृती समोर येताना बघितली. समोर येणाऱ्या आकृतीमध्ये ठळक स्पष्ट दिसायला लागलं, अरे हा पंढरीचा पांडुरंग नाही, ही आपली मुक्ता आहे. लांबून दिसत नाही म्हणून उंच टाचा करून बघणारी मुक्ता कमरेवर हात ठेवून माझा ज्ञाना काय करतोय म्हणून बघण्याकरता जवळ आली. तशी मूर्ती मुक्ताबाईची लहान माऊली ज्ञानोबरायांनी गुडघ्यावर बसावं आणि गुडघ्यावर बसून मुक्ताईच्या डोक्यावरून हात फिरवावा. सांगा, मुक्ता अगं काय झालं, आज भल्या पहाटे आलीस माझ्याजवळ. मुक्ताईनं ढसा रडावं. सांगावं, ज्ञाना अरे काल रात्रीच्या 12 वाजता सोपानाला पाणी पिताना आणि रडताना मी बघितलं. माऊली ज्ञानोबरायांनी विचारलं, मुक्ता सोपानानं आणि रडावं? अगं जो परमार्थाचा मार्ग सोपा करतो त्याला सोपान म्हणतात आणि या मार्गानंच आज रडावं. मुक्ताईनं सांगावं, ज्ञाना अरे मी हाच प्रश्न सोपानाला केला, दादा तू का रडतो म्हणून विचारल्यानंतर मला ते सोपानानं सांगितलं, मुक्ता अगं काल मिळालेल्या भाकरीचे 4 तुकडे होते आणि रोज आपला निवृत्ती दादा त्याचं मोठं पण दाखवतो, सांगतो मला भूक नाही, तुम्ही भावंड खाऊन. काल मलाही वाटलं मुक्ता की मीही मोठे पण दाखवावं, म्हणून मीही म्हटलो ग की मला भूक. तुम्ही सर्वांनी खाऊन घेतलं, पण ऐक ना मुक्ता, ह्या पोटातल्या भुकेला मोठं पण छोटं पण कळत नाही ग मुक्ता, म्हणून मला भूक लागली आणि मी रडतोय. एक करशील का मुक्ता, उद्या सकाळी माऊली ज्ञानोबरायांना सांगशील का ग की भल्या पहाटे उठून काहीतरी माधवगिरी मागून ह्या सोपानाला फार भूक लागते, सांगशील का ग तू ज्ञानदादाला की उद्या
मिळालेला पहिला माधुगिरीचा तुकडा या सोपानाच्या मुखात घालेल का? आई बापा बिना पोरका झालेल्या सोपानानं मोठपणा दाखवला रे ज्ञाना, पण तू समाधी लावून बसणार होतास. तुझी समाधीचं उत्थांगण सूर्यास्त कल्यानंतर होतो, म्हणून तुला सांगण्याकरता आली. माझ्या सोपानाला फार भूक लागली, आज तू समाधी नाही लावली तर चालणार नाही का? ज्ञानदेवानं विचार केला, अरे माझ्या भावाची पोटातली भूक जर मी निवारण नाही करू शकलो तर माझ्या समाधीचा काही अर्थ? काखेत जोळी घेतली. ज्या विश्वगुरूंच्या, ज्या महावैष्णव माऊली ज्ञानोबरायांच्या आज फक्त हरिपाठावर आज कित्येक वारकरी संप्रदाय रोज गुलाबजामुन खातोय, आज कित्येक संप्रदाय रोज पंचपक्वान्नांचं भोजन करतोय, त्या माझ्या ज्ञानदेवाला कधी काळी भाकरीच्या कोरांनाच्या तुकड्या करता सुद्धा माझ्या माऊली ज्ञानोबरायांना झोळीत शेण सुद्धा स्वीकारावं लागलं. आपल्याला त्यांचा त्याग फक्त एवढा लक्षात ठेवायचा आहे, ज्या वेळेस आपण माऊली ज्ञानोबरायांच्या शब्दावर खातोय ना, खाल्लेल्या अन्नाला प्रत्येक वारकऱ्यानं जागलं पाहिजे. ज्याच्या गळ्यात माळ आहे ना, त्या खाणाऱ्यानं प्रत्येकानं फक्त त्या अन्नाला जागलं पाहिजे, गळ्यातली माळ जपली पाहिजे. माऊली ज्ञानोबरायांना झोळी काख्यात घातली आणि निघाले माधुगिरीच्या दिशेला. सिद्ध बेटातून पावले झपाझपा चालत गेले, इंद्रायणीच्या तीरावर आले. त्या इंद्रायणीच्या काठावर संतपणे वाहणारे इंद्रायणी मैया बघितली. माऊली ज्ञानोबरायांनी विचार केला, अरे माधुगिरी मागण्याचे सुद्धा नियम आहेत. जोपर्यंत सूर्योदय होत नाही तोपर्यंत माधुगिरी मागू शकत. अजून तर सूर्य उगवायला वेळ आहे, सूर्योदय व्हायला वेळ आहे, काय करावं? पुन्हा पिंपळाच्या झाडाखाली माझ्या माऊली ज्ञानोबरांनी विचार करावा, थोडंफार देवाचं चिंतन करावं आणि मग कुठे मी माधुगिरी मागण्याकरता जावं. असा विचार केल्यानंतर सहज समाधीला बसावं आणि माझ्या विश्वगुरू माऊली ज्ञानोबरांना समाधी लागून जावी. समाधीचं उत्थांगण झालं सायंकाळच्या समयी. विचार केला, अरे झपकन डोळे उघडले, विचार केला, डोळ्यासमोर सोपान आला. रात्रीतले पाणी पिऊन गटागटा पाणी पिऊन झोपणारा सोपान दुसरी समोर दिसला. माऊली ज्ञानोबरांनी विचार केला, आज एका भावाला मी अन्न देऊ शकणार नाही, मुक्ताईच्या शब्दाला काय उत्तर देऊ, काय करू? माऊली ज्ञानोबरांनी जोडी काखेत घातली आणि एखादं माधुगिरीचं घर मागावं म्हणून इंद्रायणीच्या दिशेने आळंदीच्या दिशेने निघालेली ती पावलं आणि एका घराच्या बाहेर उभे असणारा माझा माऊली ज्ञानोबर आहे. उभेत जोडी पसरली, आवाज दिला, माई भिक्षाम देही. आवाज दिला हो. माधुगिरी मागण्याकरता उभे असणाऱ्या माझ्या ज्ञानोबरायांना बघून दया आली. त्या माय माऊलीला दया आली. आल्यानंतर त्या माय माऊलीनं विचार केला की काहीतरी या लेकराला द्यावं. आई विना वाढलेलं लेकरू हे, काय करावं, काहीतरी द्यावं म्हणून थोडंफार शिळा चपातीचा तुकडा घेऊन ती माय माऊली बाहेर येत होती. आल्यानंतर त्या माय माऊलीनं विचार केला, आज माय बाप नसणारं लेकरू आपल्या दारात उभं आहे. प्रत्येक माळकऱ्यानं, प्रत्येक वारकऱ्यानं हा विचार करावा, आपल्या दारात मागण्याकरता आलेला कधीतरी माऊली ज्ञानोबराय असू शकतो. बरं, आपल्या दारात मागायला आलेला कधीतरी सोपान देव असू शकतो. आपल्या दारात मागायला आलेला कधीतरी निवृत्ती दादा असू शकतो. दारात विन्मुखलिया अतिथी नेय सुकृताची संपत्ती. दारात आलेल्या अतिथीला कधी विन्मुख पाठवू नये एवढी करुणा त्या माय माऊलीच्या अंतःकरणात होती. कोरांनाचा तुकडा घेऊन बाहेर आलेली ती माय माऊली त्या पंडितानं बघितली आणि त्या पंडितानं सांगितलं, तुला घरात राहायचं असेल तर पुढे जाणारी पावलं तू क्षणार्धात मागे घे. अगं संन्यासाची कार्टी ती, त्यांना रोज नवीन नवीन खाऊ वाटतं. एवढंच यांच्या बापाला जर हौस होती संसाराची तर का म्हणून यांनी संन्यास घ्यावा. मागे फिर म्हणताच माय माऊलीच्या डोळ्यातून अश्रू गळायला लागले. आज माझ्या ज्ञानाला माझ्या दारातून परत पाठवणार मी. माऊली ज्ञानोबरांनी विचार केला, जसं भगवंताची इच्छा आज माझ्या सोपानाच्या पोटामध्ये पुन्हा फक्त पाण्याला प्रवेश असेल. घरी गेले. घरी जाताना इंद्रायणीच्या तीरावर पुन्हा बसले. संत वाहणाऱ्या इंद्रायणीला सांगितलं, माय अगं आज माझ्या सोपानाला फक्त पाणी पिऊन झोपायचंय. आज माझ्या मुक्ताला, डोळ्यात भाकरीची वाट पाहणाऱ्या माझ्या मुक्ताला आज फक्त आणि फक्त आसवांशिवाय काहीच भेटणार नाही ग माती. विचार करणारी पावलं इंद्रायणीच्या दिशेनं जपाजपा सिद्ध बेटाकडे वळताना एका ब्राह्मणाचा सहज धक्का लागल्याबरोबर त्या ब्राह्मणानं माऊली ज्ञानोबरायांना धक्का दिला आणि माझे माऊली महावैष्णव कुठेतरी घाण उकिरड्यावर जाऊन पडले.
ज्या माऊलींच्या चरण स्पर्शाकरता आज आमच्यासारखे कित्येक साधक तरफडतायत की कधीतरी आम्ही बसावं आणि चिंतन करता करता कधीतरी हरिपाठामध्ये आम्हाला माऊली ज्ञानोबरायांचं दर्शन व्हावं. आज त्याच ज्ञानोबरायांना लात मारताना पंडिताला काहीच वाटलं नसेल का हो? किऱ्यावर पडलेल्या माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी जोडी झटकली. विचार केला, देवा अरे कदाचित माझंच कुठेतरी चुकलं असेल, काय या समाजाला कळत नाही, असं वागण्याने आम्हाला नाही यांना पाप लागतंय. राग आला माऊली ज्ञानोबरायांना. विचार केला, येतो कळवळा म्हणून या समाजाचं दुःख माऊली महावैष्णवांना बघवलं नाही. सिद्धबेटाकडे वळणारी पावलं झपाझपा सिद्धबेटाकडे गेली आणि गेल्यानंतर माऊली ज्ञानोबरायांनी एक दोन मुक्ताईच्या कोणत्याच शब्दाला उत्तर न देता झोळी बाहेर ठेवली आणि ताटीचं दार बंद करून घेतलं. कोणता तरी योगी प्राणोत्कमन करतोय. मुक्ताबाई वस्त्र धुण्याकरता गेलेले असताना त्या मुक्ताबाईनं विचार केला, आज वातावरण नसताना, प्रसंग नसताना सुद्धा आज या सृष्टीमध्ये काळोख दाटलाय, याचा अर्थ कोणीतरी योगी प्राणोत्कमन करण्याच्या दिशेनं आहे. या सिद्धबेटामध्ये योगी फक्त माझा ज्ञानदादा आहे. म्हणून ताटीकडे वळणारी पावलं मुक्ताईचे विचार करतायत, ज्ञान आहे तो, माझ्या ज्ञानाला राग तरी कसा यावा. ताटीकडे वळणारी पावलं ताटीजवळ आली. खिडकीतून बघितलं की खरंच माऊली महावैष्णव माऊली ज्ञानोबराय ताटी बंद करून त्या दरवाजामध्ये बसलेत आणि माझ्या मुक्ताईनं ज्ञानाचा पाझर फुटावा आणि ताटीचे अभंग त्यांना तुला कदाचित राग आला असेल ज्ञाना, पण ऐक ना, अरे ह्या समाजानं जर दुष्ट शब्दांचा दावाग्नी पेटवला ना तर संती सुखी व्हावे पाणी. आपण जर अग्नीमध्ये जाळत असू ना ज्ञाना, तर विचारांच्या पाण्यानं, या संतांच्या विचारानं पाण्यानं ज्ञाना रुसून बसू नको ज्ञाना, ताटी उघड असं माऊली मुक्ताबाईंना समजवताना माऊली ज्ञानोबरांना विचार केला, अरे समाजाचं काय धरून बसलो. ज्या 7 वर्षाच्या मुक्ताला माझी आई रात्रीच्या अंधारामध्ये सोडून गेली, ती मुक्ता जर आज एवढा मनाचा मोठेपणा दाखवते तर कुठेतरी या समाजाला सुख दाखवण्याचं
कुठेतरी या समाजाला परमार्थाची दिशा दाखवण्याचं काम आज माझं आहे. आज त्या काळामध्ये, त्या प्रसंगामध्ये आज जर मुक्ताबाईनं ज्ञानाचा अमृत जर माऊली ज्ञानोबांना पाजलं नसतं ना, तर आज ही ज्ञानाची आणि ह्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीची कावड बंद राहिली असती. उपकार वारकरी संप्रदायावर माझ्या मुक्ताबाईच्या आहेत. ज्याला खूप राग येत असेल ना, फक्त दिवसातून एकदा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटीचे अभंग जरी म्हटले ना, तरी त्याच्या आयुष्यातला राग जर नाही गेला, तर ह्या व्यासपीठावरून मी तुम्हाला शाश्वती देऊन सांगते, तुमच्या मनातला राग घालवण्याचं काम ताटीचे अभंग करतात. बरं, ह्या लेकरांचं अनुकरण नाही आपल्याला जमणार, माऊली वैष्णवांचं अनुकरण नाही आपल्याला जमणार. मग जगद्गुरु तुकोबराय सांगतायत की तुम्ही संतांचं अनुकरण करा, तुम्ही अमर व्हाल, पण त्यांचं अनुकरण आपल्याला जमणार नाही. मग काय करायचं? एकच उपाय आहे, तुम्ही त्यांचे दास म्हणून घ्या स्वतःला. परिणाम काय होईल? पुढे आस उरणार नाही. म्हणविता त्यांचे दास, पुढे आस उरेना. म्हणून संतांचं अनुकरण जरी आपल्याला नाही जमलं, तरीही आपल्या ह्या भारतीय संस्कृतीमध्ये काही थोर रत्न असे होऊन गेले की त्यांचं अनुकरण सहज आपल्याला जमू शकतं. अनुकरण जरी आपल्याला नाही जमलं, तरी ह्या मृत्यू लोकामध्ये काही वर्ग असे होऊन गेले की त्यांचं अनुकरण आपल्याला निश्चित जमण्यासारखं आहे. कोण हो? वयाच्या 10व्या वर्षी लग्न केलं जातं. वयाच्या 10व्या वर्षी लग्न लागल्यानंतर 11 वर्षाची असताना नवऱ्याच्या घरी नांदायला गेलेल्या, नवऱ्याच्या घरी 11 वर्षाची असताना नांदायला गेलेल्या, 15 वर्षाच्या असताना गर्भधारण झालं आणि 20 वर्षाची असताना नवऱ्याच्या दुष्टाचारानं नवऱ्यानं इतकं मारल्यानंतर गाईच्या गोठ्यामध्ये ढकलून दिलं. ढकलून दिल्यानंतर सुद्धा 20 वर्षाच्या असणाऱ्या सिंधुताई सपकाळनं त्या गोठ्यामध्ये एका लेकराला जन्म दिला. घरात आईनं घेतलं नाही, सासूनं घेतलं नाही, परंतु कल्याण आणि डोंबिवलीच्या स्टेशनवर भीक मागून जगल्या. आणि आज एका लेकराची माय होता होता आज अवघ्या विश्वाची माय म्हणून जी मेली ना सिंधुताई सपकाळ, त्यांचं अनुकरण आपल्याला जमू शकतं. सोपं आहे ना. आज आपण एका लेकराची आई होणं इतकं अवघड आहे. विचार करा, आज ती माय अवघ्या जगाची माय होऊन मेली आहे. जिला स्वतः लेकराला दूध पाजण्याकरता पाणी आला नाही, त्या सिंधुताई सपकाळनं आज अवघ्या जगाची माय होऊन जर ती मरत असेल तर ऐका माय माऊल्यांनो, पूर्वी गावाच्या बाहेर मंदिरामध्ये एक नंदादीप लावला जायचा. का लावला जायचा? येणाऱ्या प्रत्येक भक्ताला भगवान परमात्मा स्पष्ट दिसावा याकरता तो नंदादीप लावला जायचा. स्त्रीनं त्या नंदादीपासारखं बनावं. म्हणजे कसं हो? त्या नंदादीपासारखंच का बनावं? कारण तो मंदिरात आहे, पवित्र आहे म्हणून. त्या स्त्रीनं त्या नंदादीपासारखं कसं बनावं? उजेड प्रत्येकाला द्यावा आपल्या मायेचा, उजेड प्रत्येकाला द्यावा आपल्या मायेचा. पण एखाद्यानं वाईट नजर करून जर बघितली ना, तर हात लावताना त्याचा हात जळेल इतकं पवित्र सुद्धा आपल्याला राहता आलं पाहिजे. काय करायचंय? समाजात येऊन आपल्याला संतांचं अनुकरण नाही जमणार, समाजात येऊन आपल्याला देवाचं अनुकरण नाही जमणार, समाजात येऊन आपल्याला जीवाचं अनुकरण करून लाभ भेटणार नाही. पण परिणाम काय करायचा आहे? तुम्ही साधना केली की तुकोबराय म्हणतात तुम्हाला साध्य प्राप्त